चला विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आपल्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. ते फेसबुक आणि युट्यूब वरती उपलब्ध असतील. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. त्याचबरोबर सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून आपण आपल्या महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपण किती अभ्यासात आहोत किंवा किती मागे आहोत याची पाहणी करता येईल. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून त्याचा अभ्यास करून प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. त्याचबरोबर या सर्व अभ्यासक्रमाचा फायदा घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या व्हॉट्सअप लिंकच्या चॅनलच्या तुम्हाला लिंक दिल्या आहेत. त्या लिंक वरून तुम्ही व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करा. तिथे सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. फक्त व्हिडिओ पाहताय आणि सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळत नाही. बरेच जण फक्त युट्यूबचे व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब न करण्याच्या कारणामुळे तुम्हाला लाईव्ह नोटिफिकेशन मिळत नाहीत. ते लाईव्ह नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर आपल्या विद्यार्थी मित्रांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून तेही या लाईव्ह तासिकेचा व या युट्यूब वरील असलेल्या सर्व व्हिडिओचा लाभ घेऊन आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकतात. टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून टेलिग्राम वरती पाठवलेले सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. हा सर्व अभ्यासक्रम आम्ही घेऊन येत आहोत. पहा, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे क्लास घेणाऱ्यांचे फीस रेकॉर्डेड स्वरूपात 5,000 पर्यंत आकारणी करतात व लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचे 25,000 पर्यंत आकारणी करतात. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिले जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केलेलं आहे. भाषा विषयासाठी आपल्याला 4 उत्तरे येणार आहेत. 4 उत्तरावरती 20 प्रश्न आणि 20 प्रश्नावरती 25 गुण असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास करता येतो. परंतु आम्ही आपल्यासाठी 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे घेऊन आलो आहोत. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट घेऊन आलो आहोत. 100 प्लस लाईव्ह तासिका घेऊन आलो आहोत. त्याचबरोबर 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये जवाहर नवोदय उतारा क्रमांक 97 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 97 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवतात याची आम्ही आपणास खात्री देतो. तर मित्रांनो, चला तर वेळ न दवडता तुमच्यासाठी एकदम सोपा आपल्या खेळाडूवरील उतारा. मेजर ध्यानचंद नावाच्या खेळाडू आपले हॉकीचे होते. त्यांनी आपल्या जगामध्ये आपल्या देशाचं नाव कमवलं होतं. त्यांना हॉकीचे जादूगार म्हणायचे. यावर आधारित उत्तरा क्रमांक 97 तुमच्या स्क्रीनवर. उत्तरा काळजीपूर्वक वाचा आणि या उत्तरावर योग्य उत्तर देण्यासाठी तयार राहा आणि आपलं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. तुम्हाला उत्तर वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
अभिनंदन प्रशांत, अभिनंदन सृष्टी, अभिनंदन प्रदीप, चांगलं वाचन, अभिनंदन थोरवे, अभिनंदन युवराज थोरवे, अंकुश थोरवे, अभिनंदन साक्षी. चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुमच्या थोड्याच वेळात उतारा वाचून झाला. तुमचं वाचण्याचं स्पीड इतकं चांगलं आहे, पाहून मला खूप आनंद होतो. पहा, प्रदीप, सृष्टी, प्रशांत, कृष्णा यांनी त्यांना टास्क दिलं होतं मी 72 उतारे सोडवण्याचं, आणि त्यांनी ते 3 दिवसामध्ये पूर्ण केलं. त्या तिघांचंही खूप खूप अभिनंदन. पहा, आपल्याला जर एखादा टास्क दिलं, आपल्याला जर एखादा चॅलेंज केलं, तर आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि ते पूर्णही केलं पाहिजे. त्यांना सांगितलं होतं बा, व्हॉट्सअपच्या चॅनलवरती गेल्यानंतर तिथं 72 उतार्याच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहे. ते 72चे 72 उतारे सोडून त्याच्या लिंक म्हणजे त्याचा निकाल सुद्धा त्यांनी मला शेअर केला आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. मला वाटलं नव्हतं एवढ्या कमी वेळात तुम्ही पुन्हा अभ्यास करताल, तरी तुम्ही इतक्या हिरिरीने सगळा अभ्यास केला. तुमच्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. पहा, उतारा क्रमांक 97 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उतारावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. चला, अभिनंदन प्रशांत, तुझंही अभिनंदन. सगळ्यांनी टास्क पूर्ण केलाय. आपल्यातल्या फक्त एका जणांनी केलं नाही. हुमेरचं टास्क अद्याप पूर्ण झालं नाही, तो 60च उतार्यापर्यंत आला, त्याचे 12 उतार राहिले. बाकी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मी दिलेलं टास्क पूर्ण केलं. तुमचं खूप अभिनंदन. हा उतारा क्रमांक 97. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाडू आणि संघ नायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बेर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकले होते. जेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते, 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीमधील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आलं. पहा, मेजर ध्यानचंद हे हॉकी खेळाडूचे जनक, आपल्या भारतासाठी हॉकी खेळणारे खेळाडू होते आणि त्यांच्याविषयी हा उतारा आहे, उतारा क्रमांक 97. पहा, आपल्याला पण आपल्या भारतातील वेगवेगळ्या खेळाडूंची नावे आणि त्यांची माहिती आपल्याकडे असली पाहिजे. प्रश्न पहिला, मेजर ध्यानचंद कोण होते? मेजर ध्यानचंद कोण होते? प्रश्न पहिला, मेजर ध्यानचंद कोण होते? पर्याय ए, भारतीय हॉकीचे खेळाडू, बी संघनायक, सी ए व बी आणि डी सर्वच. पहा, प्रश्न पहिला, मेजर ध्यानचंद कोण होते? पर्याय ए, भारतीय हॉकीचे खेळाडू, पर्याय बी संघनायक, पर्याय सी ए आणि बी आणि पर्याय डी सर्वच. योग्य उत्तरापर्यंत जा. प्रशांत डी उत्तर देतोय, साक्षी खाडे सी उत्तर, प्रदीप डी उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं सी आणि डी मध्ये कन्फ्युजन होण्यासारखं आहे. सी आणि डी मध्ये तुमचं कन्फ्युजन होण्यासारखं आहे. तरी पण तुम्ही जर टेस्ट सोडली असेल तर तुम्हाला टेस्ट मध्ये तुम्हाला उत्तर कळतील. अभिनंदन सृष्टी, मी तुझं नाव घेतलं होतं सृष्टी. पहिल्याच ओळीमध्ये उत्तर म्हणतोय प्रदीप, परंतु बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय. इथं एकदम गमतीशीर पर्याय दिलेत आपल्याला. पहा, एक तर पहिला पर्याय दिलाय ते खेळाडू होते हॉकीचे, अगदी बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे ते संघनायक, म्हणजे आपण कॅप्टन म्हणतो त्यांना, ते पण होते ते. आणि पर्याय सी काय म्हणतो, ए आणि बी. पर्याय सी काय म्हणतो, ए आणि बी. म्हणजे जर असं जर विचार केलं तर आपल्याला पर्याय डी कडे जावं लागेल. पर्याय डी काय म्हणतोय, ए बी आणि सी तिन्ही बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, ए आणि पी जर पर्याय बरोबर असेल तर डी पण अगदी बरोबरच असायला पाहिजे, कारण ते दोन्हीही होते. पहिल्या यात म्हणले ते फक्त खेळाडू होते, दुसऱ्या यात म्हणले ते संघनायक होते, तिसऱ्या याच्यात म्हणले सी मध्ये म्हणले ते दोन्हीही होते. मग आपल्याला जावं लागेल पर्याय डी कडे.
सर्वच. पर्याय डी. पहा तुमचं पर्याय ए पण बरोबर आहे 25%, बी पण बरोबर आहे 25%, सी पण बरोबर आहे 50%, पण डी उत्तर अगदी 100% बरोबर आहे. विचार करा, ते खेळाडू होतेच, ते कॅप्टन म्हणजे संघनायक पण होतेच, आणि सी काय म्हणतोय, ए आणि बी ते दोन्ही होते. मग आपल्याला जावं लागेल डी पर्याय. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये आपल्याला येत असतानाही मार्क जातात. काळजीपूर्वक पहा, चारही पर्याय जर तुम्ही काळजीपूर्वक वाचले असते ना, तर तुमचा मार्क गेला नसता. बऱ्याच जणांनी ए उत्तर दिलं, बी उत्तर दिलं, सी उत्तर दिलं, परंतु डी उत्तराकडे त्यांचं लक्ष गेलं नाही, म्हणून आपलं इथं उत्तर येत असतानाही चुकलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर देताना काळजीपूर्वक सर्व पर्याय वाचल्याशिवाय उत्तराकडे जायचं नाही. त्यातले त्यात आपल्याला हे उत्तर आपल्याला उत्तरामध्ये शोधायचंय. तर प्रदीपने पहा ओळ क्रमांक पण सांगितलंय. पहिल्याच ओळीमध्ये पहा, मेजर ध्यानचंद हे हॉकीचे खेळाडू आणि संघनायक, म्हणजे खेळाडूही होते, संघनायकही होते, आणि मग हे दोन्ही होते. म्हणजे सी पण बरोबर आहे, ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे, सी पण बरोबर आहे. म्हणजे जर तिन्ही बरोबर असतील तर आपल्याला डी पर्यायाकडे जावं लागेल. पर्याय डी सर्वच. जर असा प्रश्न आला तर काळजीपूर्वक उत्तराला गोल करा. विद्यार्थी मित्रांनो, येत असताना आपले मार्क जाता कामा नये. प्रश्न पहिला, मेजर ध्यानचंद कोण होते? योग्य उत्तर पर्याय डी सर्वच. चला, डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, ए बी सी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन, परंतु तुमचं उत्तर अर्ध बरोबर अर्ध चुकीचं होतं. चला विद्यार्थी मित्रांनो, जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी, भारतीय हॉकी संघाचे बेर्लिन ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने बेर्लिन ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदक जिंकले. ए 1937 साली, बी 1936 साली, सी 1918 साली, आणि डी यापैकी नाही. आता याचं उत्तर मात्र तुम्हाला उत्तरामध्ये ओळीमध्ये सापडेल, तर काळजीपूर्वक वाचा. आणि कृष्णा, तुझंही अभिनंदन. मी सांगितलं ना, कृष्णा, सृष्टी, प्रदीप, प्रशांत यांनी सर्वांनी मला टाकलं. चला, अभिनंदन प्रशांतनी ओळ क्रमांक सांगितली पहा, ती ओळ वाचा, म्हणजे तुम्हाला टप्प्यात उत्तरापर्यंत कमीत कमी वेळेत उत्तरापर्यंत जाता येईल. प्रश्न दुसरा, भारतीय हॉकी संघाने बेर्लिन ऑलिम्पिकचे स्वर्ण पदक जिंकले. चला, थोरवे बी उत्तर देत आहे. युवराज थोरवे बी, प्रशांत सानप दुसऱ्या ओळीत म्हणतोय, सृष्टी साक्षी खाडे बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, प्रदीप सानप बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर. त्याला प्रशांत तुझं खूप अभिनंदन, कारण तू ओळ पण वाचली, जेणेकरून आपल्याला याच पद्धतीने परीक्षेमध्ये पण जायचंय. ओळीमध्ये उत्तर सापडायचंय, प्रश्नाकडे जायचंय, प्रश्नाच्या 4 पर्यायाकडे जायचंय, 4 पर्यायापैकी एका पर्यायाला बरोबरची खूण करायची, आणि नंतर उत्तर पत्रिकेमध्ये त्याच प्रश्नाच्या त्याच पर्यायाला गोल करायचंय. जर या क्रमाने गेले तर तुमचं उत्तर चुकणार नाही. नाहीतर येत असताना आपण चुकीच्या उत्तराला गोल करून आपण आपले मार्क घालू शकता. सृष्टीगंधा, अभिनंदन तुझंही. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर मध्ये खूप खूप अभिनंदन तुझं. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, भारतीय हॉकी संघाने बेर्लिन ऑलिम्पिकचे स्वर्ण पदक कधी जिंकले? योग्य उत्तर पर्याय बी 1936 साली. बी उत्तर सर्वांचं झालं आहे. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 97 वरील तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा, गट चमू या अर्थाने उतार्यात आलेला शब्द. गट चमू या अर्थाने उतार्यात आलेला शब्द. पर्याय ए संघ, पर्याय बी मेजर, पर्याय सी हॉकी, आणि पर्याय डी जादूगर. पहा, योग्य उत्तर टाइप करा. पर्याय ए संघ, पर्याय बी मेजर, पर्याय सी हॉकी, पर्याय डी जादूगर. चला, अगदी सोपं उत्तर. पहिल्या जोडीमध्ये याचं उत्तर आपल्याला गट चमू, जसं आपण चाव्यांचा जुडगा, फुलांचा गुच्छ आहे का नाही, फुलांची माळ, असे समूहदर्शक शब्द जे असतात त्या शब्दाबद्दलच शब्द आहे गट चमू या अर्थाने. अर्थाने म्हणलं बरं का, अथनी झाले, अर्थाने शब्द आहे तिथं. सॉरी, चुकून टायपिंग मिस्टेक आहे. अर्थाने गृहीत धरा उतार्यात आलेला शब्द. चला, योग्य उत्तर टाइप करा. प्रश्न तिसरा, सृष्टी ए उत्तर देते, संघ म्हणते. प्रशांत ए उत्तर. प्रशांत ओळ क्रमांकही सांगतोय बा, अभिनंदन प्रशांत. चला, सर्वांनी उत्तर टाका.
सृष्टी खंडाळ ए, युवराज थोरवे ए, प्रदीप सानप ए. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं अगदी योग्य उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात. अशा प्रश्नाचे आपले मार्क जाता कामा नये. आपण काळजीपूर्वक उत्तरापर्यंत गेलो पाहिजे. सृष्टी खंडाळ पहिल्या वेळेत उत्तर म्हणते अभिनंदन सृष्टी तुझं. असं शोधून उत्तर लिहिण्याची सवय लागली तर आपले कधीच मार्क जाणार नाहीत. अभिनंदन प्रदीप. चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा. ग व चमू या अर्थाने उत्तरात आलेला शब्द योग्य उत्तर पर्यायी सर्वांचंच हे उत्तर आलं आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील चौथा प्रश्न. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस काय म्हणून पाळला जातो? मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस काय म्हणून पाळला जातो? पर्याय ए राष्ट्रीय क्रीडा दिन, पर्याय बी कामगार दिन, पर्याय सी संघर्ष दिन आणि पर्याय डी यापैकी नाही. चला उत्तर टाका. प्रश्न चौथा. 29 ऑगस्ट हा दिन काय म्हणून पाळला जातो? युवराज तोरवे ए उत्तर, प्रशांत ए उत्तर. ओळख क्रमांकही सांगा म्हणजे जेणेकरून आपल्याला अशी सवय लागेल. सृष्टी खंडाळ ए उत्तर, प्रशांत सानप खालून तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतोय. अभिनंदन प्रशांत. तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये उत्तर. साक्षी खाडे हे उत्तर, प्रदीप सानप हे उत्तर. पहा आता तुम्हाला एकदम योग्य सवय लागली आपल्याला उत्तरा सोडवताना कोणत्या क्रमाने गेलं पाहिजे आणि कसं गेलं पाहिजे. पहा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला असं नाही थोडासा बदल करायचा. आपल्याला काय बदल करायचा माहिती का? परीक्षेच्या वेळेस सगळ्यात आधी प्रश्न वाचायचे, फक्त पर्याय वाचायचे नाहीत. 5चे 5 प्रश्न वाचायचे, नंतर उतारा वाचायचा. उतारा वाचल्यानंतर परत प्रश्न आणि पर्याय वाचायचे आणि उत्तरामध्ये त्याचं उत्तर शोधायचं. उत्तरामध्ये खूण करायची, उत्तरामध्ये खूण करायची आणि लगेच उत्तराला कोल करायचं. जर या क्रमाने गेले तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. अगदी कमी वेळात आपले सर्व उत्तर होतील. युवराज थोरवे खालून तिसऱ्या ओळीमध्ये खूप खूप अभिनंदन तुमचं. प्रश्न चौथा. 29 ऑगस्ट हा दिन काय म्हणून साजरा पाळला जातो? योग्य उत्तर पर्याय ए राष्ट्रीय क्रीडा दिवस. पहा आपल्याला अभ्यास करताना वर्षभरातला कामगार दिन कोणता, संघर्ष दिन कोणता, बाल दिन कोणता, शिक्षक दिन कोणता, हे सर्व दिन एका पानावरती आपल्याला लिहून काढायचे आणि त्याचा अभ्यास करायचा. आपण त्याच्यावरती तास घेणार आहोत. वर्षभरात कोणत्या दिवस काय म्हणून पाळला जातो, वन दिन कोणता, क्रीडा दिन कोणता, शिक्षक दिन कोणता, डॉक्टर दिन कोणता, आहे का नाही. सगळे दिन आपल्याला आले पाहिजेत. जर आले तरच आपल्याला याच्यावरचे मार्क जाणार नाहीत. याचं तर उत्तरामध्ये उत्तर होतं, पण कधी कधी काही प्रश्नाचे उत्तर उत्तरामध्ये नसतात. त्याच्या फक्त आपल्याला तारखा माहित असतात. चला विद्यार्थ्यांनो अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. उत्तरा क्रमांक 97 वरील शेवटचा प्रश्न. उत्तरा क्रमांक 97 वरील शेवटचा प्रश्न अगदी व्याकरणावर आधारित प्रश्न. पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा. पहा शुद्ध शब्द अशुद्ध शब्द व्याकरणावर आधारित आहे. अशा प्रश्नाचे उत्तर आपल्याला उत्तरामध्ये शोधायचे नाहीत. अजिबात उत्तराकडे जायचं नाही. आपण आपल्या व्याकरण दृष्ट्या तर्क लावून या उत्तरापर्यंत जायचंय. प्रश्न 5वा. पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा. पर्याय ए दूरदर्शी, पर्याय बी स्वीकार, पर्याय सी अशोक दिले. प्रशांत बी म्हणतोय, प्रदीप सानप बी. चला विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला अभ्यास तुमचा. अशुद्ध शुद्ध शब्दाबद्दलही चांगला अभ्यास. थोरवे ए म्हणताय दूरदर्शी. दूरदर्शी बऱ्याचशा चुका दिसतात मला या प्रश्नामध्ये. दूरदर्शी पण शब्द आणि यामध्ये तर उत्तर या प्रश्नाबद्दल मलाही शंका आहे बा विद्यार्थी मित्रांनो. इथं शुद्ध शब्द विचारला असणार आहे कदाचित, इथं अशुद्ध झालंय. कारण दूरदर्शी शब्द चुकीचा आहे, आशीर्वाद शब्द चुकीचा आहे, दगिनी शब्द चुकीचा आहे. फक्त बी उत्तर बरोबर आहे. स्वीकार म्हणजे इथं शुद्धच्या ऐवजी अशुद्ध आला असेल कदाचित, प्रश्न चुकला असेल. मी पाहून घेतो. तरी पण बी उत्तर याचं बरोबर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय बा स्वीकार
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. याचं योग्य उत्तर आहे बी, पर्याय बी. दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. या प्रश्नाबद्दल मलाही शंका आहे. मीही अभ्यास करतो, तुम्ही अभ्यास करा. टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाबद्दल जे काही म्हणणं असेल, शेवटचा 6वा प्रश्न असतो बा, तुमचं काही म्हणणं असेल तर तिथं टाईप करा. तिथं तुम्ही टाईप करत जा टेस्ट सोडवताना. शेवटचा 5व्या प्रश्नाच्या खाली प्रश्न दुरुस्तीमध्ये काय तुमचं म्हणणं असेल तर तिथं टाईप करत जा, जेणेकरून मी त्याचं तुमच्या सूचनांचं पालन करेन. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं उत्तरा क्रमांक 97 कंप्लीट करत आहोत. पुढील प्रश्न, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. पर्याय बी बरोबर आहे. स्वीकार. चला, खूप खूप अभिनंदन तुमचं. चला, अशा प्रकारे आपण इथं उत्तरा क्रमांक 97 पहा. मला असं आढळलंय पहा, युट्यूब चॅनलवरती बरेच जण फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब करण्यामागे आम्हाला काही मोठा हेतू नाहीये किंवा लय पैसे कमवणं काही असा उद्देश नाहीये. मला पैसे पण मिळत नाहीत पहा. माझे सबस्क्राईब पण अजून एवढे कंप्लीट नाहीयेत. मी सबस्क्राईब करण्यासाठी नाही, महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जो माझा उपक्रम आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा यासाठी मी हा खटाटोप करत आहे. मी माझ्या शाळेमध्ये नवोदय स्कॉलरशिप पिताशिका घेतच होतो, परंतु मला असं जाणवलं की महाराष्ट्रामध्ये भरमसाठ फीस आकारण्यात येणारे क्लासेस उदयास आले आहेत. त्यांना काहीतरी चपराक बसावा म्हणून हा उपक्रम मी हाती घेतला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचा. व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअपचा लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक आहेत, त्याला जॉईन करा. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जर बेल आयकॉनला क्लिक केलं तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल विद्यार्थी मित्रांनो, अन्यथा मिळणार नाही. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.